तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पायीन त्रिमुख आवडीने पायीन त्रिमुख आवडीने तुळसी हार गळा काचे पीतांबर तुळसी हार गळा काचे पीतांबर पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख का म्हणे माझे हेची सर्व सुख तुका तुळसी हार गळा काचे पीतांबर तुळसी हार गळा काचे पीतांबर आवडे निरंतर हेची जाण आवडे निरंतर हेची जाण तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे तो पार कुमाई धोपार कुमार 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 तो पार कुमाई धोपार तो पार कुमाई धोपार तो पार कुमाई धोपार कुमार जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय 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 जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचणी सुख झाले साधणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा
तो माधव बरवा, तो माधव बरवा. रूप पाहता रोजनी सुख झाले हो साजनी. तो विठ्ठल बरवा, तो माधव बरवा, तो माधव बरवा, तो माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तो विठ्ठल बरवा, तो माधव बरवा, तो माधव बरवा, तो माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तो विठ्ठल बरवा, तो माधव बरवा, तो माधव बरवा, तो माधव बरवा. सर्व सुखाचे आगर रखुमादेवीवर. तो विठ्ठल बरवा, तो माधव बरवा, तो माधव बरवा, तो माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर. तो विठ्ठल बरवा, तो माधव बरवा, तो माधव बरवा, तो माधव बरवा. जय जय राम कृष्ण हरी. 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 जय जय राम. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम. जय राम. जय जय राम. नको नको म्हणा गुंतो माया जाळे. नको नको मना गुंतू माया जाळे. नको नको म्हणा गुंतो माया जाळे. नको मना गुंतू माया जाळे. काळ आला जवळी ग्रासावया. काळाला जवळी ग्रासावया. काळाला जवळी ग्रासावया. नको नको म्हणा गुंतो माया जाळे. नको नको मना गुंतू माया जाळे. नको नको म्हणा गुंतो माया जाळे. नको नको मना गुंतू माया जाळे. काळ आला जवळी ग्रासावया. काळाला जवळी ग्रासावया. काळाला जवळी ग्रासावया. काळाची हे उडी पडेल वाजेवा. काळाची उडी पडेल गाजेवा. काळाची हे उडी पडेल वाजेवा. काळाची उडी पडेल गाजेवा. सोडविना तेव्हा माय बापे. सोडविना तेव्हा माय बाप. सोडविना तेव्हा माय बाप. सोडविना सोडविना राजा वेशिता चौधरी. सोडविना राजा विशीचा चौधरी. सोडविना राजा वेशिता चौधरी. सोडविना राजा विशीचा चौधरी. आणि कसोयारी बली भली. आणि कसोयरे भले भले. आणि कसोयरे भले भले. सोडविना राजा वेशिता चौधरी. सोडविना राजा विशीचा चौधरी. आणि कसोयारी भली भली. आणि कसोयरे भले भले. तो का म्हणे तुझ सोडविना कोणी. का म्हणे तुझं सोडविना तो का म्हणे तुझ सोडविना कोणी. का म्हणे तुझं सोडविना कोणी. एका चक्र पाणी वाचोनी या. एका चक्र पाणी वाचून या. एका चक्र पाणी वाचून. सोडविना राजा वेशिता चौधरी. सोडविना राजा वेशिता चौधरी. राजा विशीचा चौधरी. आणि कसोयरी भली भली. आणि कसोयरे भले. आणि कसोयरे भले भले.
विठोबा रखुमाई जय जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई नको नको मला गुंतू माया जाळी नको नको मला गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया जाळे नको नको मना गुंतू माया नको नको मला गुंतू माया जाळी नको नको मला गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया जाळे नको नको मना गुंतू माया जाळे काळ आला जवळी ग्रासावया काळ आला जवळी ग्रासावया काळाची येऊळी पडेल गा देवा काळाची येऊळी पडेल गा जेवा काळ आला जवळी ग्रासावया काळ आला जवळी ग्रासावया पडेल वाजेवा काळाची उडी पडेल वाजेवा नको नको मला गुंतू माया जाळे नको नको मला गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया जाळे नको नको मना गुंतू माया जाळे काळ आला जवळी ग्रासावया काळ आला जवळी ग्रासावया काळाची येऊळी पडेल गा जेवा काळाची येऊळी पडेल गा जेवा काळ आला जवळी ग्रासावया काळ आला जवळी ग्रासावया काळाची माती पडेल वाजेवा येऊळी पडेल वाजेवा सोडविना जीवा माय बाप आ देवा माय
जेव्हा विठाला 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 पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय विठ्ठला पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय विठ्ठल 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 नको नको म्हणा गुंतू माया जाळे नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा बाय बाप सोडविना राजा वेशीचा चौधरी सोडविना राजा वेशीचा चौधरी अनेक सोयरी भरी भरी सोडविना बंधू पाटीची बहीण सोडविना बंधू पाटीची बहीण अनेकही कांता सोडविना एक तुका म्हणे तुझं सोडविना कोणी तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचुनिया काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप विठ्ठल विठ्ठल अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं परिभोजते जस्पुरादिदेवं विद्रांद्री देवहासमुनित्ता समाधिस्थं मूर्ति भजे ज्ञानदेवं वसुदेवसुतं देवकंसचारुणमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरु परब्रह्मलिंगं पांडुरंग परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संताचिया संत कृपया दुसरे चरण संतराजिया पादान कथेचा विस्तार त्यांच्यात पादान कथेचा विस्तार त्यांच्यात पादान कथेचा विस्तार त्यांच्या कृपा अनेक देता विस्तारू त्यांच्या कृपा अनेक देता विस्तारू त्यांच्या कृपा अनेक ते
पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तार. ओम नमो सद्गुरु. पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तार. बाबाजी ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा. करुणा करा दयाळा. करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो. ओ दयांची केली स्मरण हो यस कळविधीचे ते करण तेचे बंधू श्री चरण सरी गुरूंचे ते नमस्कार होणे. आता प्रथम नमन करू गणानाथा उमा शंकराची असुता चरणावरी ठेवणे माता साष्टांग करी दंडवत. दुसरे बंधू शारज आजे चतुर्णाची आत्मजा सहज पावे सकळ विद्या तया माझे दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे नैपुण्य पावन प्रसन्न होते श्रुतेजन तया माझे दंडवत. आता वंदू साधू सज्जन. आता वंदू साधू सज्जन विठ्ठल नाम उच्चारती तया माझे दंडवत. आता वंदू रंगभूमिका. आता वंदू रंगभूमिका कीर्तना उभी होती लोका टाळ मृदुंग श्रुते देखा. आईचे नमन करुणे हरे कथा बोल बोबड्या बाळा सगळा चालवी नामा म्हणे ठाला विठाला 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 नको नको मना गुंतू माया जाळी काळाला जवळी ग्रासावया काळाची उडी पुढील बा जेव्हा सोडविना तेव्हा माहे बाप. कीर्तन चालू सुरू करण्याबरोबर काही परिहार द्यायचा तो असा. आपल्या या मधनी वस्तीतील एक गरीब जरी नाईक समाजात जरी जन्म घेतलेला असला तरी त्यांचं आयुष्य हे मराठी आणि माळी या लोकांच्यात गेलं. काय प्रत्येकाला आपल्या देहाचं कुठंतरी नामोल्लेखन करावं. त्यांची परिस्थिती जरी गरीब असली गरीब नाही गरीब परिस्थिती नाही सगळं काय होतं परंतु केवळ अज्ञानाचा भाग असल्यामुळं त्यांना काही अवगत नव्हतं. पण त्यांनी काय केलं काही केलं नाही. आहे ती आपली शेती असली तर असलं ठीक आहे नाहीतर आपलं दररोज कुणाकडं आज ह्याच्याकडे कामाला. पण त्यांनी जास्त करून आपला उदरनिर्वाह प्रपंच हा दत्तात्रय अडसूळ आणि राजेंद्र गायकवाड म्हणजे कडचे यांच्या घरी जाऊन काय का असाना उदरनिर्वाह करून हा प्रपंच चालवला. हा प्रपंच चालवला असताना त्यांना काही वेदना झाल्या. कारण मला माहिती आहे ते घर इतकं गरीब आहे इतकं गरीब घर आहे की अख्ख्या मधनी वस्तीत त्या घरा इतकं गरीब कुणी नाही. पण त्याचा फायदा घेतला काही लोकांनी. असो ज्याचं त्याच्या शिंगे बरोबर. त्यांची आई तर अशी होती काही जरी झालं तरी सहजासहजी म्हणणार काय होते बाबा घरी आली तर अहो माझं जरा पोट दुखते. आजीने ते चोळावं काही लाजायचं नाही काय नाही म्हणली माझ्या लेखासारखा तो आहे अशी असणारी त्यांची आई होती. आणि तोच वारसा माऊलींनी चालवला होता. माऊलीला जरी म्हणलं का नाही माऊली जरा वाट माझा पायाचा मृगळ त्याला काय म्हणले चला घरी लगेच असा असणारा स्वभाव. आणि या स्वभावामुळं त्यांना काही थोडा त्रास झाला. त्रास झाल्यानंतर काय करावं सुचेन असं झालं. मला म्हणायचे काय करावं कुणी ऐकत नाही माझं काय नाही आणि मला इतका त्रास आहे असू द्यात म्हणलं. पण बाबा हो लक्षात ठेवा ज्या आई वडिलांनी आपल्यासाठी काही केलं याचं दररोज स्मरण करा चिंतन करा. कारण आपण या पृथ्वी तलावरती आहोत किंवा आपण घरी आहोत हे कुणामुळे आहोत एवढं जरी लक्षात आलं तरी आई बापांना कसलाही त्रास होणार नाही. आणि असं असणारं एक व्यक्तिमत्व
या कुटुंबियातून जाऊन 1 वर्ष झालेलं आहे. खऱ्या अर्थानं त्यांच्या जाण्यानं जे दुःख झालंय ते दुःख होतंय कुणाला? दुःख कुणाला होत नाही. दुःख होत आहे ते त्यांच्या पत्नीला, मुलांना, आणि जास्त दुःख होतंय ते मुलीला. कारण मुलगी ही मुलगी आहे. लेकापेक्षा मुलीची माया कधी पण जास्त आहे. का? तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? हे आपला तो एक असं काय सांगितलेलं आहे की ही मुली जी आहे हे दोन्ही कळचा उद्धार करते, म्हणून मुलीला किंमत दिलेली आहे. हा, मग असे असणारी मुलगी आणि त्यांचा जो परिवार आहे, या परिवारांच्या हातून त्यांना काही त्रास झाला असेल तो जाऊ द्या, पण इथून पुढे तरी निदानित आपण वडिलांची आपली अवस्था झाली तशी आपली अवस्था होऊ नये, एवढंच आजच्या कीर्तनात जरी घेतलं तरी फायद्याचं आहे. बाबा हो, हा देह एकदाच आहे. हा देह एकदाच आहे याची जाणीव ठेवा. व्यसनाधीन बना, व्यसनाधीन बना, काही करा, फक्त एकच व्यसन करा, कुठलंही करा, पण व्यसन करताना एकच ध्यान ठेवा की हा देह आहे, हा 84 लक्ष योनी फिरून एकदा येतोय. एका योनीमध्ये 84,000 वर्ष असे आपल्याला 10 योनी फिरून हा जन्म येतोय. परत जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी भाग. हा जन्म अनेक नाही. तुम्ही म्हणताल की आत्ता झाले, आम्ही आता बघू, पुढे नाही सुधारण. बाबा, जो आलेला आहे, जो खाटेवर आला तो ताटेवर जाणार. लक्षात ठेवा, जो खाटेवर आला तो ताटेवर जाणार, या तीळ मात्र शंका नाही. असं कोणी समजू नये मी प्रॉपर्टी म्हणजे माझी प्रॉपर्टी मी सगळी घेऊन जाणार आहे आणि मी मिळवलेली इस्टेट प्रॉपर्टी सगळी काही घेऊन जाणार आहे. पण बाबा हो, तसं नाहीये. का नाही तसं? अरे तू आलायस कसा? येताना काय तू घेऊन आणलंयस? मग देव सुद्धा म्हणतात तसंच परत जायचंय, जाताना काही घेऊन जाणार नाही. आणि अशा पद्धतीनं ज्यांनी हा देह गेल्या वर्षी ठेवला, आज वर्ष झालं, आणि खऱ्या अर्थानं आज त्यांना 12:05 नंतर जे काही प्रचिती घडायची आहे, त्यांनी काही त्यांच्या हातून काही पाप पुण्य घडलं असेल, त्या पाप पुण्याचा हिशोब आज 12:15 नंतर सुरू होणार. त्यांचं इथल्या या मृत्यूलोकामध्ये जे काही पाप पुण्य झाले असेल त्याचा 7/12 चित्रगुप्त यांच्या पुढे ठेवणार आहेत आणि ते नंतर त्यांना पुढची अधोगती प्रगती काय असेल ते मिळणार आहे. आणि मग अशा पद्धतीनं तरी पण त्यांच्या हातून काही भजन कीर्तन झालं नसेल, नावही होतं ज्ञानदेव. बघा, दत्तात्रय अरसोळ आले, नावाची गाठ पडली का नाही? अहो दत्ता इकडे कुणी इकडे चाललंय माऊलीला आणायला, म्हणजे बघायला कुठंतरी माऊली. म्हणलं काय झालं तरी नाव माऊली हो, त्याचं नाव माऊली म्हणल्यानंतर मला म्हणलं माझ्यातनं ज्ञानेश्वर महाराजांचं माझ्या मुखातनं नाव येतंय. कसा का असा माऊली म्हणले तू माऊली, पण ते कधी ज्ञान्या वगैरे म्हणली नाहीत. ह्याला म्हणायचं माणुसकी ना आपुलकी. मग माऊली नाव तरी कसं ठेवावं, मुलांची नावं तरी कशी ठेवावीत की जेणेकरून बाबा देवाचं नाव आपल्या मुखातून यावं असावं. नाहीतर नाव ठेवतोय आपण पिंट्या, बंट्या. अरे ही काय नाव आहेत का? नाही ना. का नाही नाव ठेवलं? निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई. का नाव ठेवलं ज्ञानदेव, सोपान देव? का नाव ठेवलं? मीपणाची वृत्ती व्हावी नष्ट होऊन, मीपणाची वृत्ती नष्ट व्हावी म्हणून निवृत्ती. बरोबर आहे का नाही महाराज? मीपणाची वृत्ती नष्ट व्हावी म्हणून निवृत्ती, आणि निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान नाही म्हणून ज्ञानदेव. निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान नाही म्हणून ज्ञानदेव, आणि ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय सुखाचा मार्ग नाही म्हणून सोपान देव. ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय सुखाचा मार्ग तुम्हाला मिळणार नाही म्हणून सोपान देव. आणि जीवन मार्ग सोपा झाला, आपला जीवन मार्ग सोपा झाला की मुक्ती मिळवून देणारी ती मुक्ताई. ती मुक्ताई ही अशी नावं ठेवा, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम. आणि अशा पद्धतीनं यांचं नाव ज्ञानेश्वर होतं. काय वाईट आहे? कसं का असणार नाव यायचं ज्ञानेश्वर. आणि असं जाणार हे व्यक्तिमत्व आहे. बाबा हो, जो कोणी आला तो कोणीही राहायला आलेला नाहीये. आणि असं कोणी समजू नये की मी या ठिकाणी आज वास्तव्य करणार आहे आणि मी
आणि इथली प्रॉपर्टी सगळी घेऊन जाणार आहे, हे चुकीचं आहे. अहो एवढा मोठा ब्रह्मदेव, एवढा मोठा ब्रह्मदेव की ज्याने हे पृथ्वी सगळी निर्माण केली, त्या ब्रह्मदेवाला सुद्धा जावं लागतंय. त्या ब्रह्मदेवाला सुद्धा एक दिवस जायचंय, पण त्याचा एक दिवस केवढा आहे माहितीये का? एक दिवस रतन काका, त्याचा दिवस केवढा आहे? एकाच्या माग 17 शून्य आहेत. मग किती होत असतील? तेवढा एक दिवस आहे. मग असा असणारा हा जो देव आहे, आणि हा जो देह आहे, हा देह आहे, आणि हा देह प्राप्त झालेला माणसाला टिकवता येणार. कळलंय? हा देह आहे, पण देह कशासाठी आहे? देह कशासाठी हो? कशासाठी देव आहे? किंवा देह कशासाठी आहे? हा, देह कशासाठी आहे? हाणामारी करण्यासाठी, मारामारी करण्यासाठी नाही आहे बाबा. अरे ज्या देवाने तुमचा हा देह दिलेला आहे, त्याचं कुठेतरी परत फेड करावी, त्याचं नामस्मरण करून त्याला आपलं जेणेकरून हा देह एकदाच. आणि अशा पद्धतीनं त्यांना जरी त्यांच्या हातून काही कीर्तन सेवा नसेल घडली, तरी पण त्यांचे जे काय कुटुंब आहेत, त्यांच्या पत्नी श्रीमती गंगा भागीरथी अलका ज्ञानदेव मदने, मुलगा दिनकर ज्ञानदेव मदने, दुसरा मुलगा आहे बाळासाहेब ज्ञानदेव मदने, आणि मुलगी रुपाली भगवान बंडलकर, आणि जावई भगवान नारायण बंडलकर. खरोखर यांना धन्यता देतो मी. का? अरे बाबा, आई बापाचं जाणणारा आज कोणीच नाहीये. आई बापाचं जाणणारा कोणीच नाहीये. मग त्यांच्या हातून जरी काही नसेल घडलं, पुढे येऊन बसा, की इथं बसायला टाकले. पुढे सर्व पाहुणे त्या विनंती. विठाला 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 असं कधी बसतात माहितीये का? लांब लांब शिंदे महाराज सांगायचे आमचे. कधी बसतात? तुटाक तुटाक वड्यात. आपण धर्म मंडपात आहे, जागा आहे भरपूर, मालकाने खर्च केलाय, दाजींनी खर्च केलाय, सगळं काय केलंय, कशासाठी केले? बसा ना पुढे येऊन. आणि अशा पद्धतीनं त्यांच्या जाण्यानं जे दुःख झालेलं आहे, आणि त्यांच्या हातून जरी काही सेवा नसेल घडली, तरी ज्ञानेश्वर महाराजांनी 9व्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे तरीच कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, ते नामच नाही पापाचे ऐसे केले. बाबानो, या देहाला जरी जाण्याचं असेल, तरी त्याने आपला देह चांगल्या पद्धतीने घालवावा. का चांगला घालवावा? एक मी मगाशीच सांगितलं, हा देह आपल्याला 84 लक्ष येवणे करून मिळतोय. मग हा देह आपल्याला जर चांगला घालवायचा असेल, तर संतांची संगत असावी. अशा पद्धतीनं जरी हा खटाटोप केला असला तरी पण त्यांच्या जाण्यानं जे दुःख होते, ते बाकी काही पण भरून येत नाही. कारण बाप आहे, हा बाप आहे. एक म्हण आहे आपल्यात, आई मरावी पण मावशी उरावी, पण बाप मरावा असं कोण म्हणते का? नाही ना. कारण बाप तो बापच असतो. बापाचं महत्व कधी माहित आहे का? बघा, आपण मोबाईलवर सुद्धा बघतो, हा बाप गेल्यावरती कळेल कुंकवाचे मोल, मुलांना कळण येईल काय होता बापाचा रोल, काय होता बापाचा रोल. आई समजा रुक्मिणी माता, बापात विठ्ठल पावा, जेव्हा तेव्हा त्यांच्यामध्ये बाप हा असतो वेदनांचा धणी. बाप गेल्यावरती कळेल कुंकवाचे मोल, मुलांना कळण येईल काय होता बापाचा रोल. आई समजा रुक्मिणी माता. अरे आई बापाला आई वडील माना. आई वडिलांना रुक्मिणी मातेचं आई आहे. कारण आई आहे. आई गेल्यानंतर कोण आहे हो? कोणी नाही आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.
तुमची प्रॉपर्टी असेल, इस्टेट असेल, काही असेल, पण त्याला झिरो किंमत आहे. आणि आई आहे, दोनच शब्द आहेत, आई. पण आईत किती ताकद आहे, किती ताकद आहे. आई मी हे करणार, आई मी ते करणार. आई कधी नाही म्हणणार नाही. लेकराचे दोष आई पदरात घालणारी आहे आणि बाप त्या मुलाला सपोर्ट करणार आहे. कर, मी आहे, असे दोनच. आणि त्यापैकी बाप आहे. बाप जाण्यानं दुःख होतंय, त्याच्यापेक्षा मुलापेक्षा मुलींना दुःख होते. का दुःख होते? अरे ज्या मुला आई बापाने आपल्याला लहानाचं मोठं केलं, त्या आई बापाला तर तुम्ही विसरलात, आणि त्या आई बापांच्याला जर तुम्ही आश्रमात टाकलं, काय तुमच्या जीवनात आहे? काही नाहीये. आणि अशा पद्धतीनं जेणेकरून हा जो प्रत्येकाला जायचंय, मग हा देह आहे, हा देह कसा आहे? नाशिवंत आहे, जाणार आहे. पण देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा नाशिवंत, मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कीटकांचा बांधा, वरी चर्म घातले रे, वरी दुःखाचा चांदा. गुणगंधी भूमी कीटकांचा बांधा, सर्व दुर्गंधी रे, इथं दुःखाचा चांदा. हे शरीर आहे, हा दुर्गंधी आहे शरीर असेल. पण त्यात नाही तर तुमच्या मुखामध्ये, मुखामध्ये जर नाव ठेवलं तर या शरीराचं संपूर्ण दुर्गंधी सगळे काय असेल ते सगळं जाणार. मग अशा पद्धतीनं त्यांनी जरी गेले असले तरी पण त्यांच्या जाण्याला दुःख झालेलं आहे. मी वारंवार सांगतोय. का सांगतोय? कारण खरं दुःख असतं ते पत्नीला, मुलीला असतं, आणि त्यांच्या जाण्यानं ते दुःख झालेलं आहे. आणि त्यांच्या जरी इथं मुखामध्ये काही नाम नसेल आलं मृत्यू लोकात, तरी पण मगाशी सांगितल्याप्रमाणे कीर्तनाचे, निनटनाचे, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे ते नामच नाही पापाचे ऐसे गेले. का? जरी त्यांच्या हातून इथं टाळ मृदंग नसे झाले, तरी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले मगाशी की ज्याला काही मोक्ष मुक्ती मिळवायची असेल, स्वर्ग मृत्यू पाताळ यापैकी जर चांगल्या ठिकाणी जायचं असेल तर त्याच्यासाठी कीर्तनाची गरज आहे. कीर्तन आहे, कीर्तन मंडप कशासाठी आहे? आणि अशा पद्धतीनं त्यांनी आयोजित केलेली कीर्तन सेवा आहे. आणि प्राप्त स्थळी प्राप्त समयी कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा साधा आणि सोपा सगळ्यांच्या पाठातला आहे. अभंग आहे तुकाराम महाराजांचा. आता तुकाराम महाराजांना जगद्गुरु का म्हटलं जाते? तुकाराम महाराजांचे 5 अवतार झाले. तुकाराम महाराजांच्या बद्दल जेवढं बोलावं तेवढं थोडंच आहे. का? तुकाराम महाराजांच्या विषयी जेवढं बोलत तेवढं थोडंच आहे. का? जगद्गुरु आहेत. अहो जगद्गुरु असून ते संत सुद्धा आहेत. बरोबर आहे का नाही? एक संत होऊन गेले. आणि अशा पद्धतीनं त्यांच्याविषयी एका कोटीमध्ये सांगितलंय तुकाराम. तुकाराम म्हणजे तुका राम, पण दुसरा त्याचा एक अर्थ आहे तुका सुपा सम. तुकाराम सुपा सम. लक्षात आलंय का? तुकाराम सुपा सम. सुप तुपा सम. तुप म्हणजे तूप आणि सम म्हणजे सारखं. तुकाराम महाराज हे तुपासारखे आहेत. कशामुळे? तुम्ही म्हणताल कसे? तुकाराम महाराजांचा पहिला अवतार आहे अंबऋषी. बरोबर आहे? पहिला अवतार आहे अंबऋषी. मग अंबऋषीसाठी देवाने किती अवतार घेतले? 10,000 अवतार घेतले. 10 वेळा अवतार घेतला का नाही? सॉरी, 10 वेळा अवतार घेतला. मग भक्ताच्या कारणे भक्ताच्या कारणे कार्य कष्टलाशी विठ्ठल अवतार अंबऋषी कारणे 10 अवतार घेतले. हा पहिला अवतार आहे. मग राजा असून सुद्धा त्याला संतांची सेवा करावी लागली. मग हा पहिला अवतार झाला. दुसरा अवतार आहे तुकाराम महाराजांचा. कुठला अवतार आहे बघा? आपल्याकडे ती प्रक्रिया चालते. आता दूध डेअरीवर जाते त्यामुळे कळत नाही, पण दुधापासून तूप बनवायचं ही प्रक्रिया. मग दुधापासून तूप बनवायचं तर प्रथम काय करावं लागतंय? त्याला दूध काय करावं लागतंय? तापवावं लागतंय. मग दूध तापवणे म्हणजेच
प्रल्हाद हा तुकाराम महाराजांचा दुसरा अवतार. तू तापल्यानंतर त्याच्यामध्ये विरजन घालायचे, थोडं थंड करायचंय आणि विरजन घालायचे. हे विरजन म्हणजे काय? विरजन म्हणजे काय? हे विरजन म्हणजेच प्रभू रामचंद्रांची सेवा आणि हनुमंतरायांचे आदेश याची सेवा. आणि तो तिसरा अवतार अंगद ऋषी. अंगद हे चार अवतार झाले, 3 अवतार झाले. आणि चौथा अवतार तो हे सगळं घातल्यानंतर जी प्रक्रिया होते त्या दही, आणि ते दही झाल्यानंतर त्या दह्यामध्ये घुसळण करायचंय. घुसळण कशाचं करायचंय? ईश्वरस्तरीय प्रश्न उत्तरे, ईश्वराची सेवा सगळ्यांना द्यायची. हा चौथा अवतार. युगन हा चौथा अवतार. आणि 5वा जो अवतार आहे, ह्या सगळ्यांची प्रक्रिया झाल्यानंतर जो अवतार आहे तो अवतार आहे म्हणजे दही काढल्यानंतर त्याच्यातून काय होतं? सार निघते. दही काढल्यानंतर काय होते? हलवल्यानंतर त्यातून लोणी निघते. आणि ते लोणी म्हणजे तूप. म्हणजे लोणी तापवलं की तूप, बरोबर आहे. मग हा तूप, हे तूप म्हणजे कोण आहेत? नामदेव महाराज आहेत. मग तुकाराम महाराज नामदेव महाराजांचा 5वा अवतार. आणि मग 5वा अवतार असल्यामुळं आपण नेहमी म्हणतो तुकया अवतार नामयाचा, येथून या संप्रदाय सकळांचा. मग अशा पद्धतीनं जे असल्यानंतर म्हणले ठीक आहे असूयात म्हणले. परत प्रभू रामचंद्रांची आणि तुकाराम महाराजांची एकदा गाठभेट झाली. गाठभेट झाल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला आणि विचारला आपण राम का? हो म्हणले आपण राम. मग आपल्याला राम का संबोधतात? एवढ्यामध्ये ते म्हणले अहो मी माझं सांगत नाहीये, पण माझ्या नावाने जे सेतूमध्ये दगड तरंगले आणि त्या तरंगण्याने एक सेतू झाला म्हणून मला राम म्हणतात. ठीक आहे म्हणले. पण प्रभू रामचंद्राने तुकाराम महाराजांना परत विचारलं मला राम म्हणतात पण तुम्हाला तुका अधिक राम अशा 2 अर्थाने का नाव मारतात, हाक मारतात? मग एवढ्यामध्ये तुकाराम म्हणले बाबा असं आहे. ठीक आहे म्हणले चला. मी म्हणले तुम्ही हा सेतू बांधला त्याच्यावर येरदार होती. मग म्हणले मी हा जन्माला आलेला जीव याला 100 वर्षाची आहे आयुष्य आहे. मग 100 वर्षाचं आयुष्य आहे. आता कुठलं युग आहे? कलियुग आहे. अनिल बरोबर आहे ना? कलियुग आहे. त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष. द्वापार युगामध्ये त्याच्यावर एक टिंब गेलं. तायडे 10,000 एक टिंब गेलं. किती राहिलं? 1,000. 1,000 टिंब द्वापार युगात 1,000. त्रेतायुगात 10,000, द्वापार युगात 1,000 आणि कलियुगात त्या 1000 एक टिंब गेलंय. किती राहिले? 100. मग आता जो हा 16 आहे, उद्याची एकादशी किंवा गेलेला 16 आहे, त्या माझ्या माऊलीने या 100 वर्षाच्या आयुष्याची गणना कशी केली आहे? अल्प आयुष्य मानवी देह, अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र काय शतगणिले ते अर्धराज्य खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भद्राची उरले ते पाहेगा स्मरा आधी काय भजनासी उरले पाहेगा. माऊलीने सांगितलंय, मी सांगत नाही. अल्प आयुष्य मानवी देह. अल्प म्हणजे थोडं, थोडं म्हणजे 100. मग 100 वर्षाच्या आयुष्याची गणना अशी केलेली आहे. 100 वर्षातलं असं कोण इथं आहे का की आम्ही झोपतच नाही? असं कोण आहे का आपल्या गावामध्ये की आम्ही झोपतच नाही? बाबा नाही झोपत. झोपलं तर झोपेतच 50 गेली. आणि 50 वर्षाची अशी परंपरा आहे. 50 वर्षामध्ये बालपण आहे, दवाखाना आहे, सगळे. मग 50 वर्षाची, मग अल्पायुष्य मानवी देह शत गणिले ते अर्धरात्र काय. मग त्यामध्ये भजन पूजन काय असेल ते, पण भजनाकडे कोणी वळतच नाही. मग हे शरीर आहे
आणि या दिलेल्या शरीरामध्ये या पंचरूपी रथामध्ये दोनच अशी काही जीव आहेत सूक्ष्म, एक मन आणि दुसरं आहे ते जीव, बरोबर आहे. मग या शरीररूपी रथामध्ये हा जीव आहे, जीव हा जीव आहे, जीव हा सारथी आहे, जीव हा सारथी आहे. जीवाचं वजन किती आहे? जीवाचं वजन असं किती आहे? 10 ग्रॅम 15 ग्रॅम नाही ना. बघा ना तुम्ही, एवढीसा जीव असतोय, केसाच्या टोकावर बसेल एवढाच जीव आहे. पण त्याच्यासाठी किती उठाठेव आहे. आत्ताचा काळ सोडा, आत्ताच्या काळामध्ये जन्म मरण हे दोन्ही पैशाचं झालंय. जन्म व्हायचा असेल तरी शिजर आणि मेल्यानंतर व्हॅलिएंटर, म्हणजे जन्म मरण सुद्धा चुकीचं नाहीये, पैसा खर्च आहे. पहिल्या काळी असं होतं का? आत्ता जरा कुठं मुलीला जरा त्रास व्हायला लागला की आईने म्हणायचं त्यांना मुलीला न्या दवाखान्यात काय करा. पण पहिला काळ असा नव्हता. ज्या काही वेदना होत होत्या ती साधनं बुडाली सगळी. आमची आई म्हणायची, अरे हाय ना डिलिव्हरी, त्याला काय जावा, झोपा गाडीत बसवले की कसली ही डिलिव्हरी पडदिशी मोकळी होणार. म्हणजे अनुभव नाही आपल्याला, पण माणसं अशी म्हणतात, जुनी माणसं, बाया माणसं सांगून गेली. अंजू अक्का म्हणायच्या, त्याला कशाला म्हणली दवाखान्यात काय करायचे, टाका गाडीत बसून. आणि गाडीत बसवलं आणि गाडी पळवायची दगडावर, धड 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 धड, 10 मिनिटात डिलिव्हरी. पण आता कुठं लगेच डिलिव्हरी, मग सिजर करावं लागेल. अरे हा एवढा मोठा देह आहे, हा देह फाडायचा म्हटल्यानंतर काय राहिलं तुमच्या देहात? मग हा देह आहे, मग हा देह तुमचा कशासाठी आहे? देवे दिला भजना गोमटा, हातपाय दिलेत कशासाठी केलेत? पण माणूस त्याच्याकडे वळाना आणि मग वेगवेगळ्या आकाराने व्यसनाने बाद होते आणि मग त्याला पश्चाताप होतोय. मग असं झाल्यानंतर बघा ना, नुसतं ज्ञानबा माऊलींचं नुसतं पडलं म्हणून निमित्त झालं. हा नुसतं पडलं म्हणून किती लागले असेल? थोडं लागलं असेल, थोडं लागलं, पडलं म्हणून निमित्त झालं. मग पडलं म्हणून निमित्त झालं, पण काय झालं? 2 मुलांनी दवाखान्यात दिसतोपर्यंत काही उपयोग नाही. मग याच्यासाठी सुद्धा अभंग आहे, निमित्ताचा धनी केला असे प्राणी, निमित्ताचा धनी केला असे प्राणी, निमित्ताचा धनी केला असे प्राणी, निमित्ताचा धनी केला असे प्राणी. तुका म्हण म्हणूनी वाया गेला, तुका म्हण म्हणूनी वाया गेला, ते काळाचे तड कुबेराचे, ते काळाचे तड कुबेराचे. तुका म्हणे म्हणून वाया गेला, वाया गेला, ते काळाचे निमित्ताचा धनी केला असे प्राणी. निमित्त आहे, नुसतं ज्ञानवाला निमित्त झालं पडल्याचं, पण आज ज्ञानबा आहे का? पहा फक्त प्रतिमा. त्या मुलीने आई त्या फोटोकडे बघावं, आल्यानंतर त्या फोटोकडे बघावं आणि आईला विचारावं, आई माझा ज्ञानोबा दादा कुठे? काय सांगावं आईने? गेल्या त्या फक्त राहिल्या प्रतिमा. त्या फोटोकडे बघून जगायचंय. केवढं दुर्भाग्य असेल. ज्ञानबा आमच्या पाठीमागचा असेल, 4-5 वर्षाचा फरक असेल, 10 वर्षाचा फरक असेल, पण हसत काय चाललंय काय चाललंय काका, काय चाललंय काका, इतकं मन मोकळं होतं माऊलीच. आणि अशा पद्धतीनं ते गेले, त्यांच्या जाण्यानं दुःख झालेलं आहे. आणि म्हणून बाबांनो, या ठिकाणी तुकाराम महाराजांनी असे काय अभंग लिहिले, भरपूर अभंग लिहिले, 4000 अभंग लिहिले आहेत. मग 4000 अभंग स्थितीपर आहेत, जन्मल्यापासून पार म्हणजे घरात जन्मल्यापासून ते ओढ्यापर्यंत नेसतोपर्यंत एवढे अभंग आहेत. किती अभंग आहेत, पण त्यातनं अभंग प्रसंगास्वरूप आहेत. आणि आजचा प्रसंग आहे, आणि आजच्या प्रसंगासाठी बाबा हे कशामुळं घडतंय? मग या शरीररूपी देहामध्ये जे काही आहेत अवशेष, जीव हा स्वार आहे, जीव हा स्वार आहे, बुद्धी ही त्याची सारथी आहे, बुद्धी ही त्याची सारथी आहे, मन हे लगाम आहे.
मन लगाम आहे. बघा तुम्ही आता जरी तुम्ही कीर्तनाला बसला असला तरी मनाने तुम्ही बसला असला का? मन तुमचं जर दुसरीकडे असेल, कवा कीर्तन होतंय आणि कवा उरकतं, कवा महाराज ठोपा रखला म्हणतात. पण त्याच्यात नाही ना, मन आहे. आणि मग अशा पद्धतीनं तुकाराम महाराजांनी काही अभंग लिहिले, भरपूर अभंग लिहिले. पण प्रसंगास्वरूप मग आजच्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी असाच काय उपदेश केलेला आहे की कुणापासून काय त्रास होतो आणि आपण जर कुणाला आवर घालावा, हे तुकाराम महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलेले आहे. नको नको मना कुंतु माया जाळे, नको नको मना कुंतु माया जाळे, नको नको म्हणा कुंतु माया जाळी, नको नको म्हणा कुंतु माया नको नको मना कुंतु माया जाळे, नको नको मना कुंतु माया जाळी, नको नको म्हणा कुंतु माया जाळी, नको नको म्हणा कुंतु माया जाळी. काळाला जवळी ग्राजा बया, काळाला जवळी ग्राजा बया, काळाची उडी पडेल जो तेव्हा, काळाची उडी पडेल बाजेवा, काळाला जवळी ग्रादवया, काळाला ग्रादवया, काळाची उडी पडेल बजेवा, काळा पडेल. तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये काय सांगतात? नको नको म्हणा गुंतू माया जाळे. बघा का तुकाराम महाराज असं सांगत असतील? का हो? तुकाराम महाराजांना एवढा अनुभव आला, का सांगत असतील असं? एवढा अवतार असून सुद्धा तुकाराम महाराज कोणाचा अवतार आहे? कोणाचा अवतार आहे? मगाशी 5 सांगितले, पण 6वा अवतार आहे. ज्या तुकाराम महाराजांना ज्या आळंदीमध्ये ज्यांनी देहूमध्ये जो काय त्रास दिला, ते रामेश्वर भट काय त्रास, किती त्रास दिला तुकाराम महाराजांना? थोडा त्रास दिला नाही, पण शेवटी इतका त्रास दिला, शेवटी त्या रामेश्वर भट्टानं सुद्धा त्यांच्या पाया पडला नाही. आपण आरतीमध्ये म्हणतो काय, म्हणे रामेश्वर भट्ट जुजा, म्हणे रामेश्वर भट्ट जुजा, म्हणे रामेश्वर भट्टाजीचा, म्हणे रामेश्वर भट्टाजीचा, विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, धन्य तुकोबा समर्थ, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, धन्य तुकोबा समर्थ. धन्य तुकोबा समर्थ. बघा ना तुम्ही, तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले, पण आपल्याला साधं देवळात जाता येत नाही. का जाता येत नाही? मग तुकाराम महाराजांना असा काय प्रसंग पडला की काय नाही बाबानो, या देहाचं महत्व, या नामाचं महत्व काय असेल ते सांगावं. पण जेणेकरून या तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगामध्ये काय सांगितलंय? नको नको म्हणा गुंतू मायाजाळी. मायाजाळ कुठे हो? नको नको म्हणा. मन कसं आहे? मन कसं आहे? मन कसं आहे?
आधुनिक जगामध्ये सगळ्यात सुधारणा झाल्या. पाहिजे तिथं तुम्ही पोचताय. दिल्लीमध्ये पोचताय 10 मिनिटात, मुंबईला पोचताय 15 मिनिटात. पण त्या पोचणाऱ्या वाहनाला ब्रेक आहे का नाही? ब्रेक का विमान बिन ब्रेकचं आहे? बोलू नका कुणी. विमान बिन ब्रेकचं आहे का? नाहीये. सगळ्याला ब्रेक आहे. अहो साधी सायकल घ्या, मोटरसायकल घ्या, सगळ्याला ब्रेक आहे. पण एकाच गोष्टीला ब्रेक नाही. आणि ते ब्रेक नसणार कंट्रोल म्हणजे आपलं मन आहे. या मनाला ब्रेक आहे का? नाहीये. बघा तुम्ही, मन इतकं सूक्ष्म आहे. या शरीराला जरी फाटलं, किती फाटलं तुटलं तरी शिवता येते, पण मनाला शिवता येतंय का? नाही, कारण ते अदृश्य आहे. मग बुद्धी आणि मन, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय, बुद्धी आणि मन, चित्त अहंकार. बुद्धी आणि मन, अहंकार, चित्त. मग अहंकार हा कशापासून तयार होतोय? आणि हे मन आहे हे वायूपासून तयार होते, वायूपासून. आणि अहंकार, अहंकार हा पाणी आणि माती यापासून तयार होतोय. मग असं असणारं मन आहे. हे मनाविषयी आम्ही 7वीला एक कविता पाहिली. आता आमच्या बरोबरच कुणी असेल नसेल, त्यांना असेल नसेल, सनातन भाऊला कोणाच लोक माहिती होती. ती कविता होती बहिणीबाईची चौधऱ्यांची, बहिणीबाई चौधरी. हा, मन, मनाविषयी होत. हा, बहिणीबाई चौधरी. मन, मन वडाय वडाय उभ्या पिकातलं डोर, किती हाकाल हाकाल फिर येतं पिकावर. जसं उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि चांगला खारा चारा हा जनावराला दिसल्यानंतर ते जनावर थांबतं का, सारखं तिकडं पळतं, तसं मन आहे. बहिणाबाई चौधरीने सांगितलंय. मग मन नको नको म्हणा, गुंतू माया जाळी. मग मन कसं आहे? चंचल आहे. मन चंचल आहे. थांबतंय का मन एका जाग्यावर? आता बघा ना, तेव्हा का कीर्तन चाललंय तरी त्यांच्या मनात काय विचार चाललाय? हे नाही पाहिजे ना. मन एकाग्र करा. हे मन जर तुम्ही एकाग्र देवापाशी केलं तरच तुमच्या जीवनाचं सार्थक आहे. मग हे मन चंचल आहे, चंचल मन ठेवू नका. ज्या ठिकाणी आलाय, आमचे सुद्धा कटाळ करी तेव्हा का बघायचं इकडे तिकडं, बघायचं सुद्धा, तसं नाही करायचं. जे काय आहे ते आलंय ना, त्याच्याशीच प्रामाणिकपणे राहायचं. मग हे मन आहे. आणि मग असं मन असणार, नको नको म्हणा, गुंतू माया जाळी. मग मन कसे चंचल आहे मी सांगतोय. बघा ना तुम्ही, मन चंचल कसं असतंय आणि ते चंचल मन काय करतंय. आणि या मनाला माकडाची उपमा दिलेली आहे. माकडाची उपमा कसं असते? एका गावामध्ये एक डोंबारी असतोय आणि तो डोंबारी काय करतो? आपला उदरनिर्वाह करण्यासाठी डोंबाऱ्याचा खेळ करतो. आणि डोंबाऱ्याचा खेळ करण्यासाठी त्याच्याकडं 2 वस्तू असतात, एक बोकड आणि दुसरं माकड. बरोबर आहे? बोकड आणि माकड. पण बोकड जे असते ते असं तरवाट असते आणि तो आपलं संपूर्ण प्रपंच त्या 2 जीवांच्या प्राणावर खेळत चालवायचा. मग कसं आहे, चला आज हा गावचा बाजार आहे, उद्या त्या गावचा बाजार आहे, इथं खेळ केला, तिथं प्रपंच चालवला, ते झालं. पण काही काळानंतर समजा मुरुमला जायचंय आणि मुरुमचा बाजार आहे, तिथं खेळ करायचा आहे. आणि त्या काळी काय होतं? सगळं आता झालं फुलफुल झाले, पण पहिले काय होतं? नाव होत. बरोबर आहे का नाही? आणि ती नावेत बसायचं आणि पलीकडच्या तीराला जायचं. पण जाताना काय झालं, एकदा तो म्हटला मला चला ठीक आहे, त्या नावाड्याला म्हटला मला यायचंय त्या तीरावर. त्यामध्ये प्रवासी म्हणले नाही नाही बाबा, हे बोकड आहे, ह्या बोकडाला नावेत प्रवेश नाही. कारण बोकडा म्हणले कसं आहे, विध्वंस कराल म्हणले. नाही नाही म्हणले तसं काय नाही. एक जण असंच रतन काका सारखा हुशार होता, ते म्हटला त्यांनी एक आयडिया चालवली. काय म्हणला? त्या बोकडाचं 4ही पाय बांधा मग नावेत टाका. नावेत टाका. ठीक आहे म्हणले. त्यांनी ते 4ही पाय बांधले, नावेत टाकलं. नाव अशी ओढ्याला निघाले, म्हणजे मध्ये आधी गेली. असा वारा लागलेला आहे. तेवढ्यामध्ये काही प्रवासी झोपलेत. बोकड आपलं झोपी गेलं. आता त्या माकडाला काय झालं? माकडाला कुठं झोप लागती या? माकडाला काय झोप लागला? मग माकडाला गावली एक काडी. एक काडी गावली आणि त्यांनी ती काडी काय केली माहिती का? त्या झोपलेल्या माकडाच्या नाकात खसखस केली. नाकात खपसल्याबरोबर जे माकड बोकडचे उठलं, तडा 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 सगळं असं करत त्या नावेवर आलं. त्याबरोबर नाव पलटी झाली. का? तुकाराम महाराज म्हणतात हे संगत आहे.
कुणाही झोपू द्या, तो नाही झोपेत तर उठला ना त्याच्या नाकात बघा तुम्ही किती गुंगुम करतोय, लगेच ते उठतंय. मग त्या माकडाने आपली प्रक्रिया केली. तसं मन आहे, मन हे चंचल आहे. मन मनाय वडाय वडाय उभ्या दोर किती हाकल हाकल फिरी येतं पिकावर, असं असणारं मन आहे. मग हे मन आहे. मन कसं आहे? हा मन मी मग काय सांगितलं, वायूपासून जमलेलं मन आहे, वायूपासून. पण मन, मग ह्या मन आहे, या मनाला दोन बायका आहेत. दोन बायका आहेत का? दोन बायका आहेत का? हा अहो, देवाने आपल्याला एकच मन दिलंय, तर आपली ही अवस्था आहे. 10 मन दिली असती तर आपली काय अवस्था झाली असती? 10 ठिकाणी पांगलो असतो आपण. मग एकच मन आहे, पण या मनाला सुद्धा दोन बायका आहेत. हा कुठल्या बायका अनिल? हा कुठल्या बायका? दोन. दोन प्रवृत्ती आणि वृत्ती, प्रवृत्ती आणि निवृत्ती, ह्या मनाच्या दोन बायका आहेत. आणि मुलं आहेत. संकल्प अकल्प हे संकल्प आहेत. पण तुम्ही म्हणताल की दोन बायका कुठल्या आणि मन कुठले? आपण बघा काकड्यामध्ये वासुदेव म्हणतो, म्हणू राजा एक द्या पुरी, म्हणू राजा एक द्या पुरी, म्हणू राजा देह एक पुरी, म्हणू राजा देह पुरी. असे नांदू तू त्याची दोघी नारी, असे नांदू तू त्याची दोघी नारी, ज्याची नांद तो चौकीत नारी, ज्याची तुझीत चौकी जणी नारी. पुत्र पौत्र संपन्न वारी, पुत्र पौत्र संपन्न वारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, पुत्र पौत्र संपन्न भारी. त्याने कृपा केली आम्हावरी गा, कृपा केली आम्हावरी गा, मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा. काकड्याला आलं का नाही? मी सगळं आठवते. दुसरीच मालिका, मनोराजा एक देहपुरी, असे नांदोत त्याशी दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न वारी, त्याने कृपा केली आम्हावरी गा. मग पुढे आणखीन कोण आहे ते झालं असेल. मग अशा पद्धतीनं नको नको मनागून तू झाले माया जाळ. मायाचं सांगावं तर किती काय, थोडंच आहे. पण माया इतकं चॅप्टर कुणी नाही. माया दिसायला दोनच शब्द आहेत, पण माया इतकी हुशार, कुठलंही असू द्यात, माया ती मायाच. कशी ब्रह्मात पाडणार आणि कसं काय करणार. एखाद्याला जर समजा काय बिझनेस करायचा असेल ना, आणि एखाद्याला समजा एखादं काय जनावर खपवायचं असेल, काय खपवायचं असेल, तर तू इतकं गोड बोलणार. अहो त्याला काय म्हणणार, आता 10 लिटर दूध पिळून लगेच दूध देणार, असे सांगणार. तू पिले किती पळते, खरं सांगतोय म्हणजे नक्कीच असणार. मग अशा पद्धतीनं बाबांनो ही माया आहे. आणि ही माया पूर्वीच्या काळी राहिली आहे. आता माया जाळ म्हणजे कमी आलेला आहे. का? सगळं मॉडर्न झाले, माया संपली आहे. पहिली आई संस्कृती असायची तशी, आणि ती माया. मग नको नको म्हणा गुंतू माया जाळी. आणि दुसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज काळाविषयी सांगतात. काळाची उडी पडेल ग देवा, काळाची उडी पडेल ग काळाची उडी पडेल जेव्हा, काळाची उडी पडेल काळाची उडी पडेल
तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माये बाबा. बघा ना तुम्ही, कसलाही प्रसंग असू द्या सोडवणार. तुम्हाला माणसाची मदत मिळणार, पै पाहुण्यांचे पैसे मिळणार, सगळं काय मिळणार. कुठपर्यंत? जोपर्यंत तुमचं शरीर चालू आहे तोपर्यंत. दवाखान्यात नेलं, दवाखान्यात नेल्यानंतर तोपर्यंत तुम्ही नेल्यानंतर तोपर्यंत तुम्हाला वाचवणार माणसं. पण कुठल्याही मनुष्याला ज्यावेळेस आपण दवाखान्यात जातो, बघा तुम्ही, दवाखान्यात गेल्यानंतर काय होते तर कारण आहे. कुठल्याही हॉस्पिटलमध्ये बघायचं म्हटलं तर तिथं प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एक गणपतीचा फोटो आहे. म्हणजे आहेच प्रत्येक हॉस्पिटलमध्ये. असं मला सांगून द्या की कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जा तिथं गणपतीचा फोटो नाही. सगळं करून झाल्यानंतर, सगळी स्टेप झाल्यानंतर सांगायचं आणि मग म्हणायचं काय करायचं बाबा. हा बिल 50,000च्या पुढे गेल्यानंतर डॉक्टरने सांगायचं आणि मग लेख असेल ती लेख पैसे घेऊन जाते आणि काही करा डॉक्टर. मुलगा असेल तो पैसे घेऊन जातोय, डॉक्टर काही असं करा, डॉक्टर काही करा, पण आमच्या वडिलांना वाचवा, आईला वाचवा, कुणालाही वाचवा, पेशंट असेल त्याला वाचवा. अरे पण बाबा, डॉक्टर म्हणतात बाबा आमच्या हातात आता काय आहे, आमच्या हातात काय आहे, जेवढा प्रयत्न करायचा तेवढा आम्ही करतोय. आता कोणाच्या हातात आहे? कुणाच्या? आता दोरी कुणाच्या आहे? आई दोरी त्याच्या हातात आहे. त्याच्या हातात आहे म्हणल्यानंतर मग गणपती बाप्पा आहे. गणपती बाप्पा हे कशाचं दैवत आहे हो? ज्या तिन्ही देव प्रसन्न झालेले आहेत, ब्रह्मा विष्णू महेश, हे ज्याच्यापासून उत्पन्न झाले तो गणपती बाप्पा आहे. आला आता पुढच्या महिन्यात ओंकाराचा स्वामी रूप गणेशाचे गणपती बाप्पा पुढे आलेले आहेत, म्हणून गणपतीला महत्व आहे. आणि गणपती सांगितल्यानंतर डॉक्टर म्हणतात आता बाबा या गणपती बाप्पानं वाचवलं तर तुमचं नशीब आहे. मग त्यातनं तुम्ही त्याचं सांत्वन करा, असं करा. मग तुटला, दोरी तुटली, तुटली दोरी, जोपर्यंत त्याचा विधिलिखित आहे तोपर्यंत त्या माणूसाला काही होत नाही, पेशंटला काही होत नाही. ज्ञानबाला दवाखान्यात नेलं, दवाखान्यात नेल्यानंतर म्हटलं बरं होईल, ठीक आहे, पण जोपर्यंत दोरी होती तोपर्यंत ज्ञानबा होता. पण त्यावेळेस दोरी तोडणं जोडणं हे त्याच्या हातात आहे, कारण त्याने जन्म दिलेला आहे, तुम्ही आम्ही घेतलेला नाही. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तैसे अंगी झाले हरिरूप. बाबानो, जन्म त्याने दिलेला आहे, जन्म मागून मिळत नाही. मग असा असणारा जीव, मग त्या देवाची दोरी ज्या दिवशी तुटेल त्या दिवशी तुटल. दोरी कधी तुटणार हे सटवीने आधीच लिहून ठेवलेलं असतं. पण दोरी तुटल्यानंतर जेवढं चालतं बोलतं शरीर आहे, हे चालतं बोलतं शरीर आहे, चालतं बोलतं शरीर आहे, बरोबर आहे का नाही? पण शरीर जर दोरी तुटलं तर 10 मिनिटातच 5 मिनिटात थंड पडते का नाही? बघा ना, बरोबर आहे का नाही? मग अशा पद्धतीनं, आणि अशा जर अकस्मात जर माणसाचा दोरा तुटला म्हणजे चालू घडीत माणूस मरण पावला, किंवा त्याला म्हणत मरण असावं एक तर उपजत, उपजत म्हणजे जलमल्या, आणि किंवा दुसरं गोष्ट वय झाल्यानंतर, मध्ये आधी मरण नसू नये का? त्याच्या यातना काय सांगू. अशा पद्धतीनं बाबांनो हे मरण आहे. मग त्या ईश्वराची दोरी आहे, याच्यावरती सुद्धा तुकाराम महाराजांनी अभंग म्हटलेला आहे. हा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा,
हा देह आहे, जोपर्यंत आहे तुम्ही तोपर्यंत त्याला चांगलं चांगलं म्हणता. हा हा देह एकदा पडल्यानंतर किती वेळ लागतोय हो? त्यांनी दोरी तुटली म्हणजे आयुष्याचा दोरा. चोकोबा महाराजाचा अभंग आहे, तर तो सांगायचं म्हणजे तर वेळ पुरणार नाही, लय वेळ. मग ती दोरी तुटली की आयुष्य संपलं. आणि मग रामदास स्वामींनी सुद्धा सांगितलेलं आहे, सांगून जायचं राहिलं, या मनावर रामदास स्वामींनी 208 श्लोक लिहिलेत. 208 नुसत्या मनावर. मना सज्जना भक्ती पंथीची जावे, तरी श्री हरी पावी जिथे स्वभावे. मग असं असणारं मन, मग ह्या देवानं पडल्यानंतर सगळं काय होतंय. आणि मग ज्यावेळेस तुटतोय दोरा, दोरा तुटला की संपलं. मग दोरा तुटल्यानंतर तुम्ही काय करताय? काहीच नाही. हा काहीच करत नाही आपण. तुटला आयुष्याचा दोरा, येर वाहू का पसारा. येर वाहू का पसारा म्हणजे जे काय माझी मुलं बाळ आहेत, संपत्ती आहेत, हे कोणी जरी असलं तरी ते काही सोडू शकतात का? नाहीये. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये आपण चाललोय, काळाची एवढी पडेल बा जेव्हा. आणि मग अशा पद्धतीनं जर तुम्ही जर चांगलं जीवन जगला, देवाच्या संगतीत राहिला, देवाच्या संगतीत राहिला, तर तुमच्यावर हा प्रसंग येत नाही. पण अलीकडचा काळ व्यसनाधीन बनत चाललेला आहे. आणि व्यसनाधीन बनून जो त्याच्यावर प्रसंग येतोय, मग प्रसंग झाल्यानंतर मग म्हणतात आपण त्याच्यात शिरलो नसतं तरी बरं झालं असतं. अरे पण कळो येईल अंतकाळी. आणि मग ज्यावेळेस तुमचा हा सगळा घोटाळा होतोय, आणि मग त्यावेळेस मग म्हणतात तुम्ही देव 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 राम 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 राम. अरे आता काय, काळ निघून गेला. मग काळ निघून गेल्यानंतर म्हणले काय करायचं? हा काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडवे ना तेव्हा मायबाप. कुणाला सोडवता येते का? येते सोडवता? कोणाला येते सोडवता? महाभारताची मालिका तुम्ही पाहिली असेल. महाभारताची, बरोबर आहे, त्यामध्ये अर्जुनाचा मुलगा कोण? अभिमन्यू. बरोबर आहे का नाही? भारती महाराज अभिमन्यू. ज्यावेळेस कौरव आणि पांडव यांचं युद्ध सुरू झालं, कौरवांचं सैन्य किती होतं? 39,09,600 एवढं कौरवांचं सैन्य होतं. आणि त्याच्या निम्म्याने पांडवांचं सैन्य होतं. हा आता पांडव का विजयी झाले? कारण त्यांच्या मागे संपूर्ण कृष्ण सारथी, कृष्णाची बाजू देव होता त्याबद्दल. पण अशा पद्धतीनं ज्यावेळेस सगळं काय झालं, आणि ह्या कौरवांना वाटलं की पांडव आता ऐकायचे दिसत नाहीयेत. 5 पांडव आहेत, पण आपल्याला काय ऐकायचे दिसत नाहीत. मग या कौरवांनी काय केलं? ठीक आहे म्हणले, याला आता काहीतरी आयडिया केली पाहिजे, कसं तरी शत्रूचा पाडाव केला पाहिजे. मग त्यांनी एक धृतराष्ट्र मोठा हुशार आणि चतुर, ते म्हणले काय नाही, अशी एक आयडिया करायची, आता चक्रव्यूह रचायचे. आणि त्या चक्रव्यूह रचल्यानंतर ते चक्रव्यूह फोडण्याची आयडिया कुणालाच माहित नव्हती. ही आयडिया फक्त अभिमन्यूलाच माहित होती. आणि ती एक कुठपर्यंत होती माहिती, की जोपर्यंत कशी त्या चक्रव्यूहात कसं शिरायचं इतकंपर्यंतच माहित होतं. ते कसं माहित होतं? एकदा सुभद्रा आणि कृष्ण रथातून निघालेले असताना हाच विषय चाललेला होता. आणि म्हणजे आता काय करायचं, तर हा चक्रव्यूहाचा विषय त्यांचा चाललेला होता. आणि सुभद्रा म्हणते अहो काय? अगं म्हणले ते चक्रव्यूह असं असते. चक्रव्यूह म्हणजे कसं असतं माहितीये का? आपण ते मच्छरदाणीचा चालतो का नाही, मच्छरदाणी लावतो गोल 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 असं कडक कडक कडक. मग आपल्याला जाता येईल का डायरेक्ट तिथं? मग तसं त्या काळी म्हणजे हे कौरव आपल्याला ऐकणार नाहीत, मग त्यांनी त्या कौरवांनी चक्रव्यूहाची रचना केली. आणि ही बातमी पांडवाला कळली. पांडवाला कळल्यानंतर म्हणले काय करायचं आता? कोण जाते तयार? कोण आहे का? एका राऊंड मध्ये कमीत कमी नाही म्हटलं तरी 100-500 सैनिक असेल. मग असं कापत 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 तिथे जायचं. मग सगळ्यांना बघायचं, असं कोणीच तयार होईनात म्हटल्यानंतर मग काय झालं? शेवटी अभिमन्यू म्हटला मी तयार होतोय. असू द्यात म्हणले, काय असेल ते. असं म्हटल्या बरोबर 13 वर्ष अभिमन्यू, 13 वर्ष
13 वर्षाचं वय अभिमन्यूचं होतं आणि आपला मुलगा तयार होतो हे म्हटल्यानंतर सुभद्राच्या डोळ्यातून घळ 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 पाणी आलं. काय करायचं, कुणाला लावावं, कुणाला म्हणता तरी ते काय जा म्हणून, पण नाहीये. आई, अभिमन्यू म्हणतोय आई असू देत, मी हे चक्रव्यूह फोडून दाखवतो, जाणार मी. अरे नको, तुला अजून ज्ञान नाही, काय नाही, काही नाही. गेलो तर मी वीर होईल म्हणून मी जाणार. आणि मग अभिमन्यूने सगळी तयारी झालेली आहे. सुभद्राने म्हणजे आईने औक्षण केलेलं आहे आणि तो रथ फिरवत फिरवत सगळ्यांना त्या युद्धभूमीवर आणलेला आहे. कौरवांचं सैन्य सगळे धृतराष्ट्र उभे, कंस, कृष्ण मामाचे कंस मामा ते सगळे उभे असे ठिकठिकाणी असे कडं केलेलं त्याच्याकडे सगळे. आणि हा अभिमन्यू म्हणतो यात शिरायचं कसं, प्रवेश कसा करायचा. मग एक 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 मारायला सुरुवात केली. अभिमन्यूने एकेकाला मारायला सुरुवात केली, सगळ्याला मारत मारत आणलं. आणि शेवटी दुर्योधन राहिला. दुर्योधनाला म्हणले काय ही नीती का, असू देत म्हणले. आणि काय नाही म्हणले, सगळं झालं. अभिमन्यू फिरतोय फिरतोय मारतोय मारतोय, पण काय करायचं, झालं सगळं मारलं. पण सगळं झाल्यानंतर यांनी ओळखलं आता आपल्याला या कड्यातून बाहेर कसं पडायचंय हे ज्ञान अभिमन्यूला नव्हतं. आता काय करायचं. मग अभिमन्यूच्या रथावर दुर्योधनाने बाण मारला आणि अभिमन्यूचा रथ खाली कोसळला. त्याबरोबर अभिमन्यू खाली पडला आणि त्याबरोबर इकडं धृतराष्ट्र, इकडं मामा, इकडं सगळे. आणि या सगळ्यांनी तलवारी काढल्या आणि अभिमन्यूवर साप 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 वार केले. आणि दुर्योधनाने सांगितलं आता तुला सुट्टी नाहीये. आणि अशा पद्धतीनं दुर्योधन म्हणल्याबरोबर तुटून पडले सगळेजण. फक्त चुलता होता पितामह, त्याच्या डोळ्यातून फक्त पाणी आलं. काय मी बघतोय हे, काय मी बघतोय. सोडवे ना मायबाप, चुलता असून सुद्धा सोडवता आला नाही. का सोडवता आला नाही, कारण नीतीचा खेळ आहे. आणि मग अशा पद्धतीनं बाबा रो वाचलं का, वाचवलं का, हा नाही वाचवलं का, नाही का वाचवलं नाही, कारण ती नीतीचे खेळ आहे. मग ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस कोणी येत नाही. मी म्हणतो माऊली दादाला दवाखान्यात नेला असेल, सगळं काही बहिणींनी खर्च केला असेल, त्यांच्याकडे ज्यांनी काम केलं ते दत्तात्रय असो आणखी कोणी असतील त्यांनी खर्च केला असेल, त्याबद्दल नाही, वाईट चांगल्या भावनेने केलं असेल, पण यश देणं येणं त्याच्या हातात आहे. पण आज जर ते जर असते इथं माऊली, तर माऊली खरोखरच माऊली असं व्यक्ती होतो की ते व्यक्तिमत्व अख्ख्या रामसवाड्यात दिसणार नाही. ते एक आहे आणि दुसरा मातूर म्हणून नाही. बघा ही दोन व्यक्ती आहेत. काही असो तिकडे कसं का असणार, पण जेणेकरून मराठी लोकांचा संपर्क काही असू देत. मग अशा पद्धतीनं बाबांनो आपल्याला जे संकट आहे त्यावेळेस कुणीही सोडवू शकत नाही. पाठची बहीण, बंधू, कांता, कुणी कुठपर्यंत, पत्नी कुठपर्यंत उंबरट्यापर्यंत. एकदा शेवटचं औक्षण केलं की पत्नी तिथपर्यंत आहे. पत्नी ओढ्यापर्यंत येते का, नाहीये. मग तुम्ही आम्ही कुठपर्यंत जातोय, तिथपर्यंतच जातोय. एकटाच राहतोय, एकटा जळतोय आणि परत येतोय. काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडवे ना तेव्हा मायबाप, सोडवे ना राजा येशीचा चौधरी, सोडवे ना देवा येशीचा चौधरी. ओ सोडवे ना देवा येशीचा चौधरी. सोडवे ना जेव्हा लंकेचा चौधरी.
वेशीचा चौधरी अनेक सोयरी बहिलीवली राजा कोणता राजा हो हा श्रावण बाळाचं उदाहरण डोळ्यापुढं ना 16 वर्षाचा श्रावण बाळ आहे ना आपले आई वडील आंधळे आहेत आणि आंधळ्या आई बापांची इच्छा झालेली आहे अरे श्रावणा आम्हाला तीर्थयात्रा करायची वाटते काय करायचंय चाल म्हणले होकार दिला का आता एखादा मुलगा म्हणतोय थांबा मला रजा मिळते का नाही आणि त्याच्यापेक्षा तिला विचारू द्यात त्यांचं परमिशन असू द्यात हा काळ आत्ता आलाय पण पूर्वीच्या काळी कुळी कन्यापत्र होती जे सात्विक तयाचा हरी एक वाटे देवा त्या काळी असणारे जे मुलं आहेत ते हा कोणाचाही विचार ऐकत नव्हते करत नव्हते ते विचार फक्त आईचं एकच शब्द मानायचे काय मानायचे आई बाबतीतले ना मग श्रावण बाळाचे आई वडील आंधळे आहेत आणि आंधळ्या आई बापाला वाटलं की आपल्याला काशीला जायचंय चला काशीला गेल्यानंतर आमची यात्रा सफल होईल आणि आमचं एवढीच इच्छा राहिलेली आहे ठीक आहे म्हणले श्रावण बाळाने होकार दिला आणि त्या काळी काय होतं का साधन टुरिस्ट वसंतराव त्यावेळेस काय होतं का टुरिस्ट लक्झरी असं काय होतं का काही नव्हतं ना मग त्यावेळेस कशाची सोय एसटीची सोय आहे का कशाची सोय आहे का लक्झरीवर सामान टाकायचे का काही नाही मग त्यावेळेस कशाची सोय होती श्रावण बाळाने कावड केली एका मध्ये आई आणि एका बाजूला बाप म्हणजे वडील आणि दोघांना घेऊन त्याच्यावरती एक अभंग आहे शतजन्मीच्या पुण्याईला घेऊन निघाला काशीला श्रावण बाळ निघाला आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत चैत्र महिना आहे चैत्र महिना झाल्यानंतर अशा महिन्यामध्ये ऊन तर भरपूर असतेच प्रवास सुरू झालेला आहे आणि प्रवास सुरू होता होता काही 12 वाजेपर्यंत प्रवास केला आणि 12-1 वाजता सूर्य मध्यानीला आलेला आहे आणि मध्यानीला आल्यानंतर जास्त तळपण व्हायला लागलेली आहे मनाची काय करायचं आणि काय करायचंय म्हटल्याबरोबर काय नाही एवढ्यामध्ये श्रावणाचे आई वडील म्हणतात अरे आम्हाला आता ताण लागलेली आहे श्रावणाचे आई वडील म्हणतात अरे श्रावणा आम्हाला आता तहान लागलेली आहे काय करायचं प्रवास अशा घनदाट जंगलातून सुरू झालेला आहे आणि जंगलातून घनदाट जंगलातून प्रवास सुरू झाल्यानंतर काय करायचं आता इथं ऐन जंगलाच्या मधोमध गेल्यानंतर पाणी कुठून मिळणार आहे तरी पण आई वडिलांच्या इच्छेनुसार कधी वागत नसणारी पोरं त्या काळी तो काळ होता अजूनही कुणी आईच्या आज्ञेच राहतात अजूनही काही काही ठिकाणी परंपरा येते कुठेही झालं तरी आई वडिलांचं आईचं दर्शन घेऊन मग पुढचं काम पण आता तो काळ नाहीये मग श्रावणाने लगेच खांद्यावरची कावड खाली ठेवली आणि सांगितलं चला म्हणले मी आणतो पाणी बसायत घनदाट अरण्य इथे आणि रामाच्या देवळा इतक्यावर श्रावण बाळाचे आई वडील पाण्याची वाट बघत बसलेले आहेत श्रावणाने तिथं आई वडिलांना गाग खाली ठेवलं आणि सांगितलं चला म्हणले पाणी घेऊन येतो पाणी घेऊन आल्यानंतर ठीक आहे म्हणले ये घेऊन एवढ्यामध्ये या घनदाट अरण्यामध्ये रयतेचा राम राजा आणि या रामाचे वडील दशरथ राजा यांना शिकारीचा छंद होता आणि शिकारीचा छंद असल्यामुळं ते त्या जे घनदाट अरण्य होतं त्यामध्ये एक थोडस तळ होतं आणि त्या तळ्यावर बाकी काही कुठंही साधन नव्हतं पाणी आणण्याचं मग तिथं ते बघितलं आणि तिथं आल्यानंतर ते तळ दिसलं आणि याच ठिकाणी हा दशरथ राजा शिकार आत्ता येईल या उद्देशानं एका झाडावर बसलेला आहे आणि झाडावर बसलेला असल्यामुळं त्याला वाटलं की आता शिकार येईल दशरथ राजा शिकारीत 1 नंबर होते नुसतं ज्या दिशेने आवाज आला ज्या दिशेने आवाज येईल त्या दिशेने बाण सोडला की नक्की सावज पडलं म्हणून समजायचं मग अशा पद्धतीनं दशरथ राजाने काय केलं श्रावण बाळाच्या ध्यानी म्हणी नाही काय नाही श्रावण बाळाचे आई वडील म्हणतात आपले आई वडील ताणाले आहेत कसल्याही पद्धतीत त्यांना पाणी पाजले पाहिजेत पाणी नेलंच पाहिजेत आणि म्हणून ते श्रावण बाळाला ते तळ दिसलं आणि श्रावण बाळ पाण्याची घागर घेऊन निघालेलं आहे आणि त्या तळ्यात शिरलेला आहे आणि तळ्यात शिरल्याबरोबर आपल्या जवळची घागर त्या पाण्यात बुडवलेली आहे आणि पाण्याचा बुडबुड बुडबुड असा आवाज
दशरथ राजाच्या कानावर गेलाय त्यावेळेस आम्हाला एक कविता होतीये, आठवत असेल किंवा नसेल ती कविता अजूनही आम्हाला थोडी आठवतीये. शर आला तो आला दावोनी काळ, विवळला श्रावण बाळ. रक्त प्राण झालेला आहे आणि दशरथ राजाने त्या आवाजाच्या दिशेने बाण सोडलाय. आवाजाच्या दिशेने बाण सोडल्यानंतर बाण सुई सुई करत येऊन श्रावण बाळाच्या छातीत घुसलेला आहे. त्याबरोबर श्रावण बाळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. आणि इकडं दशरथ राजाला वाटलं खास सावध मोठा असेल म्हणून दशरथ राजा बघतोय. चला 5-10 मिनिटांनी सावध बघूया काय होतंय ते. पाहिलं तर दशरथ राजाला वाटलं सावध आहे, सावध नाहीये, पण बघायला तर पाहिजेत ना काय आहे ते. खाली येऊन दशरथ राजा बघतोय तर या ठिकाणी सावध नसून त्या ठिकाणी 16 वर्षाचा श्रावण बाळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. असं म्हटल्याबरोबर दशरथ राजा बिचकला आणि दशरथ राजाने पहिले छातीत घुसलेला बाण काढला आणि विचारलं, बाळा तू कसा आहेस, बाळा तू कसा आहेस. श्रावण बाळाने उत्तर दिलं, बाबा राजा माझं काही ऐकू नकोस, माझं काही होऊ देत, पण माझे आईबाप ताणलेत, त्यांना पाणी मला पाजायचंय. श्रावण बाळाने कडकडीत उत्तर दिलं. दशरथ राजाने काही न करता श्रावण बाळाच्या छातीतून बाण काढला आणि ते पाण्याची घागर घेऊन श्रावण बाळाच्या आईवडिलाकडे श्रावण बाळाच्या आईवडिलापाशी गेल्यानंतर दशरथ राजाने पाण्याची घागर पुढे ठेवलेली आहे आणि सांगितलं, घ्या पाणी, बघातून घ्या पाणी. 3 वेळा उच्चार केला. दशरथ राजाने सांगितलं, अहो घ्या पाणी. आईने आवाज ओळखला, हा आवाज माझ्या श्रावण बाळाचा नाहीये, हा आवाज मला वेगळाच वाटतोय, हा आवाज मला वेगळाच वाटतोय. अहो नाहीये. दशरथ राजा म्हणला की प्रवासाने घसा बसतो, काय बसतो, चेंज झाला असेल, थोडाफार फरक झाला असेलच. नाही बाळ, नाही, तुम्ही काही सांगू नका, हा माझा बाळ श्रावण बाळ नाहीये, मी नक्की सांगते. आईला आपल्या मुलाची चाहूल लागते, कशी असली तरी माता आहे. जाणे माऊलीचे चित्त. त्या माऊलीने जाणलं की माझाच नक्कीच श्रावण बाळ आहे आणि चौथ्यांदा विचारलं, खरं सांगा तुम्ही कोण आहे म्हणून. आणि असं म्हटल्याबरोबर नावीला जाणं दशरथ राजाने सांगितलं, तुम्ही आधी पाणी प्या, तुम्ही आधी पाणी प्या, मग मी सांगतो कोण आहे. श्रावणाचे आई वडील म्हणले, आम्ही पाणी पिणार नाहीये, तू कोण आहेस हे सांगितल्याशिवाय आम्ही पाणी पिणार नाहीये. असं म्हटल्याबरोबर काय म्हणले, काय. आणि मग दशरथ राजाला सांगायचं, अहो तुमचा श्रावण बाळ माझ्या हातून मारला गेलेला आहे आणि तो श्रावण बाळ नसून मी दशरथ राजा आहे. असं म्हटल्याबरोबर श्रावणाच्या आई वडिलांनी दशरथ राजाला शाप दिला. दशरथ राजाला शाप दिला. काय शाप दिला? पुत्रयोगाने तू पुत्रयोगाने तुम्ही पुत्र करून मरताल. शेवटी दशरथ राजांची तीच अवस्था झाली. राम 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 करून प्राण सोडला. मग आपला प्राण चांगला सोडायचा असेल, सोडविना राजा वेशीचा चौधरी आणि सोयरी बलीवरी. मग नाते गोयने सगळं कुठपर्यंत आहे, दवाखान्यात तुझ्या पुढे नाही. पण आपला जर देह चांगला सोडवायचा असेल, आपला जर देह आपल्याला जर चांगलं मरण करायचं असेल तर जेणेकरून बाबानो काय करायचंय की जेणेकरून हा देह एकदाच आहे आणि मग त्याच देहाचं सांत्वन करायचं असेल किंवा चांगल्या पद्धतीनं स्वर्ग मृत्यू पाताळ यामध्ये जायचं असेल तर एकच करायचंय, ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास, नाशिवंताटे प्रिया पुत्रधन बीजेशाचा क्षीण. हे जर मुखामध्ये ठेवलं तर तुम्हाला मोक्ष नक्कीच चांगला मिळेल. पण एकनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे, जर मोक्ष चांगलाच मिळवायचा असेल तर ऐशी जोडी करा रामकंठी धरा. पण एकनाथ महाराजांनी सांगितलंय, जर आपण जर माणसाच्या माणूस म्हणून आला असेल तर आपलं तोंड कशाचं आहे? आपलं तोंड कशाचं आहे? कशाचं तोंड आहे आपलं? माणसाचं आहे का नाही? बरोबर आहे का नाही? मग एकनाथ महाराजांनी त्यांच्या 5व्या हरिपाठात सांगितलंय, नामा विना मुख सर्पाचे ते बिळ जीवा नव्हे. मी नेहमी सांगतो कीर्तनात, हार घालायच्या अगोदर घेत असतो त्यावेळी सांगतो मी नेहमी, नामा विना मुख सर्पाचे ते बिळ
जीवा नव्हे काळ सरपाय वाचा नव्हे लांब जळो त्यांचे जिणे यातना भवने यमपुरी हरिवीन कोणी नाही सोडवता पुत्र बंधुकांता संपत्तीचे कोणी नाही बा सांगाते कोटी कुळे तारी हरी अक्षरे दोन्ही एका जनार्दनी पाठ केली 2च अक्षर तारणार आहेत आणि त्याचा विश्लेषण आपण करायचंय. आणि जर आपलं जर सापाचं तोंड असेल तर आपण राम राम म्हणू नका किंवा ठोबा रुक्माय म्हणू नका. आणि जर सापाचं तोंड नसेल तर तुमच्या मुखातून राम विठ्ठल असं नाव येरा. आणि म्हणून एकदा सगळ्यांनी त्याचं नाव घ्यायचंय ते कसं विठोबा रुक्माय विठोबार कुमार पार कुमार कुमार विठोबार कुमार विठोबा रुक्माय नको नको म्हणा गुंतू गाया झाली काळा जवळी ग्रासावया काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा वाय बाप सोडविना राजा वेशीचा चौधरी आणि सोयरे भली भली तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या 3 चरणाचा वापर आपण सांगितलेला आहे. आणि येता जेणेकरून हा देह आपल्याला चांगला घालवायचा असेल तर आपण सांगितलं की मुखामध्ये नाम घ्या. मग 4थ्या चरणामध्ये तुकाराम महाराज काय सांगतात हा तुका म्हणे तुझं सोडवी ना कोणी एका चक्रपाणी वाचून या. तुका म्हणे तुझं सोडवे ना कोणी तुका म्हणे तुझं सोडवे ना कोणी तुका म्हणे तुझं सोडवे ना कोणी तुका म्हणे तुझं तुका म्हणे तुझा सोडवे ना कोणी तुका म्हणे तुझा सोडवे ना कोणी तुका म्हणे तुझं सोडवे ना कोणी तुका म्हणे तुझं सोडवे ना कोणी एका चक्रपाणी वाचोनिया एका चक्रपाणी वाचोनिया उडी पडेल देवा पडेल बादेवा एका चक्रपाणी वाचोनिया
विठ्ठलच्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात, सोडवे ना काय, सोडवे ना तुझं एका चक्रपाणी. बरोबर आहे का नाही? एकच चक्रपाणी. मग चक्रपाणी कोण? बघा ना, आपल्या गावाचं वैशिष्ट्य काय आहे? हा, दक्षिणेला विठ्ठल, मध्ये राम, आणि सॉरी उत्तरेला विठ्ठल, मध्ये राम खंडोबा, आणि दक्षिणेला परत कृष्ण. एवढे नशीब आहे. मग ही कसलं आहे हो? ही मंदिरं बांधतात, बरोबर आहे, ही मंदिरं नुसती बांधत नाहीत, पण त्याच्या पासून काहीतरी अनुग्रह घ्यावा. हा, राम मंदिर आहे. मग चांगल्या पद्धतीनं बाबा तुका म्हणे तुझं सोडवी ना कोणी, एका प्राणी एका चक्रपाणी वाचवून, एकच चक्रपाणी वाचवणार आहे. मग एकच. मग कोण आहे? इकडं आहे कृष्ण, इकडं आहे राम. मग आमचे सनातन भाव म्हणतात, राम कृष्ण नामे ही दोन्हीचा जिरी, राम कृष्ण नामे ही दोन्हीचा जिरी, राम कृष्ण नामे हे दोन्हीचा जिरी, राम कृष्ण नामे हे दोन्हीचा हृदय मंदिरी स्मरता रे, हृदय मंदिरी स्मरता रे, आपुलिया करा सोडवण, आपुलिया करा सोडवण, मंदिरी स्मरता हृदय मंदिरी स्मरता आपुलिया करा सोडवण, आपुलिया करा सोडवण. बंधन संसार बंधन तोडावे. संसारात असू द्या, संसारात असा, पण लक्ष कुठे ठेवा? देवाकडे ठेवा. हा, तुका म्हणे तुझं सोडवी नका, एका चक्रपाणी तुझा एकच देव कर. 17 देवाच्या ठिकाणी जाऊ नकोस, पण एक मी चित्ती धरला. उद्याची एकादश आहे, त्याचं जरी नाव दररोज जर घेतलं तुम्ही पांडुरंगाचं, केवढं भाग्य आहे ज्ञानदादाचं. काही का असा, उद्या आषाढी एकादशी आहे, आणि आदल्या दिवशी द्वादश, बरोबर, द्वादश एकादशी. कुठलीही तिथी द्वादशी ही तिथी चांगली असते, आणि त्या पद्धतीनं उद्या आषाढी एकादशी, आणि आज माऊली दादाला वर्ष होते जाऊन. मग त्या पद्धतीनं तुका म्हणे तुझं सोडवी ना कोणी, एका चक्रपाणी. कुणाला सोडव, कुणाला सोडव, एकच चक्रपाणी. हा, तुम्हाला आम्हाला सोडवायचं काहीच नाही, सोडवणारा तोय. म्हणून रामकृष्ण नामे ही दोन्ही साजरी. रामकृष्ण नामे काय, राम आणि कृष्ण काय वेगळे आहेत का? नाहीये, तुम्ही आम्ही वेगळं केलंय. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजरी, हृदय मंदिरी स्मराकारे, आपुली आपण करा सोडवेण, संसार बंधन तोडावगी, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण. आणि ही दोन नावं तुमच्यापाशी जर असतील तर त्याने वैकुंठ भुवनी घर केली. बरोबर आहे ना? इथलं काहीच नाही, इथलं काहीच नाहीये. इथं तुमचं काही झालं असेल, चूक माफ होत असेल, पण इथून गेल्यानंतर स्वर्गातला जो काय तुमचा काळ आहे, त्या काळात तुम्हाला यमाच्या हातून सुट्टी नाहीये. एकदा का तुम्ही त्याच्या हातात गेला की यमाचे किंकर आहेत, जाडणार मारणार. मग त्यावेळेस तुम्ही म्हणता असं केलं नसतं तरी बरं झालं. नाही रे बाबा. मग तुका म्हणे तुझं सोडवी ना कोणी, एका चक्रपाणी वाचवणी या. मग अशा पद्धतीनं बाबानो एकाच देवाचं ध्यान करा, एकाच देवाचं ध्यान करा, त्याची दया नक्की तुम्हाला येईल, आणि त्याच्यापासून तुमचं आयुष्य जीवन चांगलं, हे जीवन आहे. याला इंग्लिश मध्ये म्हणतात द लाईफ ऑफ दी बुलबुल वॉटर. हे जीवन आहे, हे बुडबुडणारं पाणी आहे. आणि हे पाणी कधी पाण्यावर बुडबुडा येतो, कुठपर्यंत होतो, पाटातलं पाणी
पाटातनं पाणी चालतं, बुडबुडा येतो. कुठपर्यंत चालतो? पाटातलं पाणी इथपर्यंत चालतं, बुडबुडा येतो तो फुटतो. हा जर देह चांगला घालवायचा असेल तर या देहामध्ये दोनच नावं करा. खंडोबाचं धरा, खंडोबाचा महादेवाचा अवतार आहे. आणि जर हा जन्म तुका म्हणे माझी भाग जन्म नाही रे अनेक, जर परत जन्माला यायचं असेल पुनरपी जन्मम जननी जठरशयम, जर फिरायचं असेल तर त्याने एकदा देवाचं नाव घ्यायचंय. आणि मग जेणेकरून आपल्याला इथला काळ गेला तसा काळ जर चांगला घालवायचा असेल, स्वर्गातला काळ, तर नक्कीच मुखामध्ये नाम घ्या आणि तिथल्यानं तुमचं जीवन सार्थक होईल. आणि मग आज खऱ्या अर्थानं ज्ञानोबा आहे म्हणजे माऊली यांचं देहावसन झालं, पण खऱ्या अर्थानं त्यांचं सोनं झालं. कारण तिथी द्वादश किती तिथी चांगली ना, तिथे चांगली आहे. चार दोन मोक्ष मार्गाची संगती. आणि अशा पद्धतीनं आज ज्यांनी त्यांच्या या पवित्र स्मृतीस ही कीर्तन सेवा आयोजित केलेली आहे, त्यांची मुलं आहेत, त्यांचे बंडलकर जावा आहेत, मुले आहेत, या सर्वांना मी धन्यता देतो. तत्पूर्वी मला एकदा सांगायचंय की आपला देह चांगला करण्यासाठी हरिपाठ पाठ करा, बाकी काय सांगू नका. हरिपाठी कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रचे होय देह त्याचा, तपाचे सामर्थ्य तन्मीप लामप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, मातृमित्र बात्रा सगोत्र पार, चतुर्भुज नर होऊन ठेले, ज्ञान गुडगम्य ज्ञानदेवाला दिले, निवृत्तीने दिले माझ्या हाती, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. एवढं जरी केलं तरी आजचं कीर्तन हे त्यांना होईल. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर तुकाराम तुकाराम, सर्वांनी उभं राहा, सर्वांनी उभं राहा. तुकाराम, 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 तुकाराम. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठीचा रंग बोलावी, वैकुंठात रंग बोलावे, वैकुंठात रंग बोलावे. अंतकाळी विठू आमाची पावला, अंतकाळी विठू आमाची पावला, अंतकाळी विठू आमाची पावला. अंतकाळी विठू आमाची पावला. वै झाला गुप्त, कुडी सहित झाला गुप्त, कुडी सहित झाला गुप्त. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठचा रंग विठ्ठल